आता महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपण भेटणार आहोत माझी सहकारी यामिनीला। नमस्कार, महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्य सरकारने राज्याच्या दृष्टीने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेत असतो। चला तर मग पाहूयात या आठवड्यात घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय। अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा सोबत सामंजस्य करार करण्यात आले। स्टेट ऑफ आयोवा हे अमेरिकेतील कृषी क्षेत्रातील सर्वात प्रगत राज्य आहे। फूड बास्केट म्हणून अमेरिकेत त्याची ओळख आहे। आयोवा राज्यातील युनिव्हर्सिटी आणि राज्यातील कृषी विद्यापीठ एकत्रितपणे काम करतील आणि या करारामुळे राज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषी तंत्रज्ञान, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य, जीव तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रामध्ये नव्या संधी निर्माण होतील। पहिल्यांदाच आपण अमेरिकेतल्या स्टेट ऑफ आयोवा याच्यासोबत करार केलेला आहे। कृषी आणि कृषी तंत्रज्ञान ज्यामध्ये AI असेल, ज्यामध्ये मेकनायझेशन असेल, अशा विविध गोष्टींवर एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि याकरता त्यांची एक युनिव्हर्सिटी आणि आपलं कृषी विद्यापीठ हे एकत्रितपणे काम करतील आणि बेस्ट टेक्नॉलॉजीज या भारतामध्ये कशा आणता येतील त्याचा प्रयत्न आपण करू। राज्यात विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी 1,08,599 कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। यातना 47,000 रोजगार उपलब्ध होणार आहेत। राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे। उद्योग क्षेत्राच्या आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 1,08,599 कोटीची गुंतवणूक आणि 47,000 लोकांना रोजगार याचे करार आज आपण या ठिकाणी केले। वळूयात पुढच्या बातमीकडे। नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सहज आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी राज्य सरकारनं आपले सरकार 2.0 या पोर्टलची घोषणा केली आहे। शासनाच्या सर्व सेवा आणि योजनांचा लाभ आपले सरकार या पोर्टलवर देण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरू असणारी विकासाची कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। या विकास आराखड्याअंतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामात हेरिटेज टच कायम राखावा अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या। वळूयात पुढच्या बातमीकडे। वीज पुरवठा आणि एकूणच ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीत महाराष्ट्रानं बाजी मारली आहे। देशात पश्चिम विभागातील राज्यांमध्ये महाराष्ट्रानं या बाबतीत अव्वल स्थान पटकावलंय। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा ऊर्जा विभाग आणि या क्षेत्रात कार्यरत कंपन्या, विविध यंत्रणांचे तसंच राज्यातील वीज ग्राहकांचं अभिनंदन केलंय। या मानांकनामुळे महाराष्ट्राची ऊर्जा क्षेत्राची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 7वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1,892.61 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवडी ते वरळी उन्नत मार्गावरील एल्फिस्टन ब्रिज परिसरातील बाधित 2 इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरात माडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलाय। लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधित इमारतींमधील एकूण 83 प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे बाधित इमारतींमधील रहिवाशांना आता दिलासा मिळणार आहे।
तर महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.